आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी। परभणीत 2 महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना। कोकणात मान्सून सक्रिय झाल्यानंतर बळीराजा शेतात व्यस्त। गेल्या 5 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पाऊस। धारेश्वर मंदिर देवस्थान जवळचा धबधबा झाला प्रवाहित। पैठण तालुक्यातील हजारो पर्यटक दाखल। अंबाजोगाईसह काही भागात दमदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस। मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह। लातूर जिल्ह्यातल्या कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या नेलवाड गावात ढगफुटी सदृश पाऊस। ओढ्यांना पूर, शेती पाण्याखाली, रस्त्यावर साचलं पाणी। सोलापूरमध्ये अनेक महिन्यांपासून कोरडे ठाक असणारे बंधारे आता ओसंडून वाहू लागले। विहिरी, तलाव, ओढे, नाले तुडुंब। 4 दिवस कोसळत असलेल्या सरींमुळे बळीराजा सुखावला। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील रात्री मुसळधार पाऊस पडला। बोर्डी नदीला पूर आल्याने सुरक्षा कठडे वाहून गेले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोठळा गावातील सरस्वती नदी दुथडी भरून वाहायला लागली। पुराच्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, मात्र जीवनी कसरतही करावी लागते। धुळे जिल्ह्यातील अकलाड शिवारात मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग। नदी नाले ओसंडून वाहू लागले। पाइप फुल चालू रे